करण्यामध्ये अडचण वाटत नाही, कारण पूर्व पक्ष हा नेहमी मिथ्याच असतो. मिथ्या म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्याच्यापेक्षा थोडा वेगळाच असतो, की जे आमच्या सिद्धीमध्ये येत नाही असा जो भाग आहे तो पूर्व पक्षामध्ये असतो. त्यामुळे ते पूर्णपणाने उडवून लावणे किंवा ते परास्त करणे किंवा त्याचं खंडन करणे अशा स्वरूपामध्येच पूर्व पक्षाची मांडणी केली जाते. तर आता इथे हा सगळा पूर्व पक्षच चालू आहे. आता 11 पर्यंत 10 पर्यंत झालेलं आहे. तैसाच हा ही विचार प्रत्यय करावा निर्धार, प्रत्यय नसता अंधकार गुरु शिष्यासी. आपण अगदी पहिल्यापासून जरी नाही घेतलं तरी सुद्धा त्यांनी असं म्हटलंय की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तरी कुठून जन्माला आले. तर पुढे सगळं त्याचं निराकरण आहे तेव्हा स्पष्टीकरण घेऊ. फक्त विषयात प्रवेश करताना तेवढा आपण विचार करू की ब्रह्मा विष्णू महेशांना मायेने निर्माण केलं. आम्ही तर ब्रह्मा विष्णू महेश हे मोठे समजतो, त्या देवापासून माया झाली म्हणतो. मग यांच्यापासून माया झाली का मायेपासून हे झाले, असा श्रोत्यांचा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की आम्ही असं कुठे कुठे वाचतो की माया जी आहे ती मूळ माया जी आहे ती लोकजननी जे सर्व लोकांना निर्माण करणारी आहे. त्याचबरोबर तिच्यापासून गुणक्षोभिणी म्हणजे गुणांच्या मध्ये भेद निर्माण करून त्यांच्यात तारतम्य स्थिती निर्माण करून ती माया गुणक्षोभिणीला निर्माण करते. म्हणजे ती पण जननीच आहे. कोण जननी आहे तर त्रिगुण हे जनन निर्माणच करणार आहे, सत्व रज आणि तम. आता आपण कायम एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हे त्रिगुण आणि 5 महाभूत याच्यापासून जग निर्माण झालंय. ही अष्टधा प्रकृती आहे. हे अगदी 100% लक्षात ठेवून आपण बाकीच्या विवरणाकडे पाहायचं. आता ते म्हणाले की सत्वरजतम हे जर गुणक्षोभिणी मायाच आहे ती, तर मग ही मोठी माया का मूळ माया आणि ही गुणक्षोभिणी धाकटी माया का. म्हणून तयेपासून गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणी पासून त्रिगुणी जन्मदेवा, त्याच्यापासून देव जन्मले. म्हणजे ही गुणांचा क्षोभ करणारी, म्हणजे जिच्या ठिकाणी गुण तारतम्याला येतात, ज्याच्यामध्ये वैषम्य निर्माण होतं, तो गुणांचा क्षोभ. नाहीतर ते जेव्हा साम्य स्थितीला असतात तेव्हा क्षोभाची काही आवश्यकताच नसते. आपल्या शरीरासारखं आहे की मनुष्याच्या आयुष्यामध्ये आरोग्य संपन्नता जोपर्यंत असते तोपर्यंत आपल्याला हृदय आहे, आपल्याला मेंदू आहे, आपल्याला डोळे आहेत, आपल्याला हातपाय आहेत, हे आपल्याला काही जाणवत नाही. आपण आपली कामं करत राहतो, हिंडत राहतो, फिरत राहतो, खात राहतो, काय कष्ट करायचे करतो, झोपायचं झोपतो, जे करायचं ते मनुष्य करतो. पण हे सगळं करताना कंबर दुखली, पाय दुखले, गुडघे दुखले, जिने चढले, डोंगर चढले, ह्याची कशाचीही आठवण देहाची त्या करता होत नाही. पण जेव्हा गुडघा दुखायला लागतो तेव्हा डोंगराची उंची कळते, जेव्हा गुडघा दुखायला लागतो तेव्हा पायऱ्या किती आहेत मोजायला लागतो. म्हणजे याची जाणीव केव्हा होते, जेव्हा आरोग्य बिघडतं तेव्हा. म्हणजे हृदय धडधडलं की हृदय आहे हे कळतं, तोपर्यंत ते शांतपणे काम करतच आहे. तसंच आहे, गुणांचा जोपर्यंत क्षोभ नाही तोपर्यंत ते समस्थितीला आहेत, ते संतुलित स्थितीला आहेत, त्यांच्यामध्ये साम्य अवस्था आहे, ते साम्य स्थितीला आहेत. पण ज्या क्षणी ती साम्यावस्था बदलते की आणि वैषम्य निर्माण होतं, त्याबरोबर जग निर्माण होतं. ते जे वैषम्य आहे निर्माण होणं, त्या वैषम्य निर्माण होण्यालाच गुणक्षोभ असं म्हणतात, की त्याच्यामध्ये विषमता निर्माण झाली, विकार निर्माण झाला, तो गुणक्षोभ आहे. आता गुणक्षोभ झाला आणि पुढे पंचमहाभूतांना घेतलं की जग निर्माण झालं. म्हणजे कायम लक्षात ठेवायचा विषय काय आहे तर 3 गुण आणि 5 महाभूत अशी ही अष्टधा प्रकृती. म्हणजे आता त्याचा आत्ता काही संबंध नाही, पण आता त्यांनी म्हटलं की मग ह्या 3 गुणांच्या पासून देव जन्माला आले का हो, असा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. आता पुढे ते म्हणतात की शास्त्राने जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्षात जाणवत नाही, आणि जो प्रत्यक्ष मनुष्य आपल्या अनुभवाने विषय मांडतो तसं शास्त्रकार लिहित नाही. या दोघांचा मेळ कसा बसावा, शास्त्र आणि लौकिक लोकांचा अनुभव याचा मेळ कसा बसेल. तर म्हणाले मग त्याच्याकरता त्यांनी दृष्टांत दिला की प्रचिती नाही, म्हणजे वैद्य आहे एखादा
आणि त्या वैद्याला जर प्रचिती नाही, म्हणजे त्याला काही अनुभव नाही आणि तरी सुद्धा तो वैद्यकी करतो आहे किंवा त्याचा दवाखाना, त्याचं रुग्णालय काहीतरी चालवतोय, तर हा म्हणजे घेऊन बघा औषध, हा मी आपल्याला प्रयोग म्हणून देतोय, बघा आपल्याला जुळतंय का, पटत असेल तर घ्या किंवा जुळत असेल तर आपण परिणाम बघू काय होतो. किंवा जेव्हा एखादं नवीन औषध निर्माण करतात त्यावेळी ते उंदरांवर प्रयोग करतात, काहीतरी करतात, माणसांना पण गिनीपिक करतातच ना, की परदेशामध्ये असो की आपल्या देशामध्ये असो, की या माणसाला विचारणारा कोणी नाही, पाहिल्याबरोबर त्याच्यावर प्रयोगाला सुरुवात होतेच. त्याच्या नकळत करतात, त्याला कळून करतात, अनेक प्रकार आहेत. तर त्यांनी सांगितलं की असा हा जो वैद्य आहे की ज्या वैद्याला अनुभव नाही, असा अनुभव नसलेला जो वैद्य आहे, त्या वैद्याच्या ठिकाणी जर त्यांनी असा कुणाला तपासणे, औषध देणे गंभीर आहे तरी सुद्धा काही खात्री देणे, म्हणजे ही एक नसती भानगड आणि गोंधळ करून ठेवण्यासारखं आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात तसंच तुम्ही प्रत्यय पहा म्हणता, तुम्ही अनुभव घ्या म्हणता. आता अनुभव घ्यायला जर आम्ही बसलो तर तो अनुभव म्हणजे हा जो प्रत्यय आहे, त्या प्रत्ययाचा निर्धार आम्ही कसा करावा, अनुभव आम्हाला वेगळा येतो आणि वस्तुस्थिती वेगळी असते, म्हणजे शास्त्रामध्ये मांडलेली. तर ह्या दोघांचा मेळ कसा, हा त्यांचा प्रश्न आहे. इथपर्यंत गेल्यावेळी आपण 10व्या ओवीपर्यंत आलोय. आता 11वी ओवी आहे. तर तिथे असं म्हटलंय, बरे लोक असं काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे, परंतु स्वामीने सांगावे विशद करोनी. बरे लोक असं काय म्हणावे, लोकांना आपण काय म्हणावं, तुम्ही चुकलात, तुम्ही बरोबर आहे, अशी काही आपल्याला लोकांची चर्चा करता येत नाही. लोकांना म्हणा ठीक आहे, तुमचा अनुभव आहे, तुमच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही म्हणता ते योग्यच आहे. पण म्हणाले शास्त्राला कोण चुकीचं म्हणेल, शास्त्रही चुकीचं नाही, म्हणजे शास्त्रही योग्यच आहे, मनुष्यही बोलतो ते योग्यच आहे. मग या दोघांच्या मधून जर निर्णय करण्याची वेळ आली तर निर्णय कसा करावा, तर ते तुम्ही सांगा स्वामी. बरे लोक असं काय म्हणावे, लोक म्हणते तेची बरवे, इथून आपली आता सुरुवात झाली. परंतु स्वामीने सांगावे विशद करून. लोकांच्या पुढे लोकांना बरं का म्हणावं, स्वामींचं सूत्र आहे, म्हणजे समर्थांचं सूत्र आहे, राखावी बहुतांची अंतरे. फार टोकाला जाऊन कोणालाही आपण सांगायला जाऊ नये. जरी आपल्याला कळलं की हा खड्ड्यात पडणार आहे तरी सुद्धा खड्ड्यात पडणार आहे याची छोटीशी जाणीव द्यावी, त्याच्यापेक्षा जास्त, कारण तो त्यावेळी समजून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. एखाद्याला जर आपण सांगितलं की बाबा हे व्यसन बरं नाही, एखाद्याला जर आपण सांगितलं हा तुम्ही जो विचार करता आहात हा विचार बरोबर नाही, किंवा तुमचा हा जो निर्णय आहे तो निर्णय चुकीचा आहे, असं जर आम्ही सांगायला लागलो तर म्हणाले आपण कोणाला जर काही निर्णय सांगायला गेलो तर तो जो काही निर्णय आहे तो निर्णय कसा मांडावा, तितपतच मांडावा जितपत मांडणं योग्य आहे. जास्त जर त्याची चर्चा केली किंवा जास्त जर त्याच्याविषयी आपण बोललो तर म्हणाले त्या व्यक्तीला त्यावेळी ते पटण्यासारखं नसतं आणि त्यामुळे तेव्हा कितीही पटवायला गेलो तरी सुद्धा ते पटत नाही, उलट तेढ वाढत जाते. आणि म्हणून ते म्हणाले की लोकांना ठीक आहे आपण करता ते ठीक आहे असं म्हणावून पुढे चालावं. त्याला आणखीन एक वचन प्रमाणे की लोकांनी जे सांगितलं ते योग्य नसलं तरी आपण गप्प का बसावं, वास्तविक असं करू नये, कोण चुकत असेल तर त्याला ते सांगावं. हे जसं खरं आहे तसंच जे करतो आहे ते काय फार वाईट करतोय का, फार टोकाला जाऊन वाईट करत असेल तर जे वाईट आहे त्याकरताचा उपदेश किंवा त्याकरताचं बोलणं जरा जास्त आपण समजू शकतो. पण तो जर फार वाईट करत नसेल आणि ठीक आहे फार योग्य नसेल तरी सुद्धा एक सूत्र आपल्याकडे सांगितलंय, अकरणात मंद करणं श्रेय. म्हणजे काय की कानाला बिलकुल ऐकू न येण्यापेक्षा थोडं ऐकू आलेलं बरं की नाही, चला थोडं तरी ऐकू येत आहे. तसं अगदीच काही न करण्यापेक्षा थोडं काहीतरी करतोय ना, करू दे. जेव्हा त्याला काही गोडी वाटेल, जेव्हा त्याला काही योग्याचा तो शोध घेईल त्यावेळी पोचेल आणि मग त्याला तिथे ते जास्त. पुस्तक आणलंय तुम्ही, दासबोध आणलाय, हा, तर 10वा आहे दशक, 10वा दशक आहे आणि समास दुसरा आहे. तर इथे त्यांनी असं म्हटलंय की म्हणो देवी माया केली. म्हणाले आता आम्ही जर असं म्हटलं की देवी म्हणजे देवतांनी, म्हणाले देवतांनी माया केली
असं जर आम्ही म्हटलं तरी देवांची रूपे मायेत आली. मग देव जन्माला कुठून आले? देव म्हणाले जन्माला मायेतून आले. म्हणजे आता इथे देवांनी माया निर्माण केली. आता आधी विधान काय केलं एका ठिकाणी की मायेतून देव जन्माला आले. म्हणजे देवांनी माया निर्माण केली आणि देव मायेतून जन्माला आले, या दोन विधानांना काही अर्थ नाही, एकमेकांना छेद देणारी विधान आहेत. तर म्हणाले जरी म्हणो मायेने माया केली, असं जर आम्ही म्हटलं की मायेनीच माया उत्पन्न केली, तर म्हणाले मायेनी माया उत्पन्न केली असं होत नाही. दोन दोन माया काही उत्पन्न झाल्या आहेत असं शास्त्रही म्हणत नाही, असं व्यवहारातही दिसत नाही. त्यामुळे तरी दुसरी नाही, म्हणजे दुसरी माया असणं संभवत नाही. आणि म्हणून मूळ माया एकच आहे. ती जी मूळ माया एकच आहे त्या मूळ मायेलाच समजावं किंवा ती मूळ माया कुठे आहे याची निश्चिती करावी. आता हे कोण सांगतायत? स्वामी सांगतायत. स्वामी काय सांगतायत की म्हणाले लोक काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतात. आता तुमच्याकडे जी विधानं तुम्हाला अडचणीत टाकतात, दुष्काळात टाकतात, ते विधानातलं एक पहिलं विधान घेतलं की देवांनी म्हणजे देवतांनी माया निर्माण केली. आणि दुसरं विधान असं आहे की मायेपासून देव निर्माण झाले. मग आता काय मायेनी मायेला जन्माला घातलं असं झालं ना. देवतांनी माया केली आणि मायेनी देवांना जन्माला घातलं, म्हणजे देव हे मुळात माईक आहे. मग माईकांनी माया निर्माण केली का असा प्रश्न समर्थांनी इथे आपल्या समोर टाकला, उभा केला. आणि ते म्हणाले पण असं तर खरं नाही आहे, मूळ माया एकच आहे. जरी म्हणो भूती केली, सोडून द्या म्हणाले, माया मायेने नाही निर्माण केली. मग माया कोणी निर्माण केली? जर पंचमहाभूतांनी निर्माण केली. आता एक आणखीन आपण कायम लक्षात ठेवण्याचा विषय आहे की ह्या 3 गुणांच्या मधला क्षोभ आणि 5 महाभूत, हा टप्पा खालचा आहे, हा टप्पा फार वरचा नाही आहे. म्हणजे इथे सुद्धा मनामध्ये संभ्रम व्हायला खरं म्हणजे जागा नाही आहे, कारण पंचमहाभूत पुष्कळ पुढे निर्माण झाली आहेत. आता त्या पंचमहाभूतांच्या पासून माया कशी निर्माण होईल? मायेपासूनच पंचमहाभूत निर्माण झाली आहेत. जरी म्हणो माया भूती केली, भूती म्हणजे पंचमहाभूतांनी, तरी ते भूतांचीच वळली. ते ओळी आहे, तरी ते भूतांचीच वळली. पण म्हणाले खरं म्हणजे पंचमहाभूत ही मायेतच समाविष्ट आहेत, ते भूतांचीच वळली. म्हणावे जरी परब्रह्मे केली. जर म्हणाले असं म्हटलं ठीक आहे, मायेने पण नाही केलं, पंचमहाभूतांनी पण नाही केलं, त्रिगुणांनी पण नाही केलं, मग कोणी केलं? तर साक्षात परब्रह्मानीच केलं. असं जर म्हणाले साक्षात परब्रह्मानीच केलं असं जर म्हणाले म्हणायचं असेल तर आम्हाला माहिती आहे की जे मूळ परब्रह्म आहे तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. कारण ब्रह्म काही करत नाही. ब्रह्म स्वतःच्या ठिकाणी कोणतीच हालचाल करत नाही. ते ज्या स्थितीत जसं आहे त्याच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. कारण कर्तृत्व एकदा आलं की विनाश आलाच, त्याला नाश नाहीच आहे. त्यामुळे कर्तृत्वाच्या पातळीवरती उतरणारं जर काही असेल तर ते वेगळं स्वरूप आहे, तो परमात्मा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आणि माया खरी असावी. ठीक आहे म्हणाले, आतापर्यंत आम्ही मायेला मिथ्या म्हटलं, आता आम्ही असं म्हणतो की माया सत्य आहे. मायेला जर आम्ही खरं म्हटलं तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी म्हणाले. तर आम्हाला ब्रह्माच्या ठिकाणी माया जर सत्य आहे असं म्हटलं तर ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्वाचा गोवी म्हणजे घोटाळा, त्या ठिकाणी घोटाळा निर्माण होईल. म्हणाले त्याच्या ठिकाणी ब्रह्माने माया निर्माण केली असं म्हणून ते कर्तृत्व ब्रह्माला द्यावं लागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं माया मिथ्या ऐसी जाणावी. म्हणाले मायेला आम्ही म्हणून मिथ्या म्हटलं की मायेला जर आम्ही मिथ्या म्हटलं तरी कर्तृत्व कैचे? जर ती मिथ्या आहे तर माया निर्माण करण्याच्या ठिकाणी ती मिथ्या असली तरी ते करण्याचं कर्तृत्व कोणाकडे? ती खोटी माया जी आहे ती केली कोणी? म्हणजे आणि ती केली कोणी हा एका बाजूने प्रश्न, आणि ती जो खोटी आहे तर तिने जग कसं निर्माण केलं हा दुसऱ्या बाजूने प्रश्न. जे खोटं आहे ते जग कसं निर्माण करतं, त्याला काहीतरी अस्तित्व पाहिजेच आहे. म्हणून आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यये फावे. आता म्हणाले अशा प्रकारे हे जे सगळे प्रश्न आहेत ते आमच्या मनामध्ये संभ्रम किंवा उभग निर्माण करावं. काय हे तत्वज्ञान वाचायचं? माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हटलंय की शास्त्राची
जर जोड धरायची किंवा शास्त्राच्या आधाराने पुढे जायचं तर काय करावं लागेल किंवा ते कसं अवघड, किती अवघड, त्याच्याकरता दृष्टांत दिलाय. म्हणाले वांझे पुत्र प्रसवला, की वांझेला आधी मुलगा झाला, हे पहिलं अशक्य. त्याच्यानंतर त्या झालेल्या मुलांनी आधी एका सिंहाचा, त्याच्या मुखावरचा असणारा जो केस आहे तो केस उपटून आणला. त्यानंतर दुसरं नागाच्या फण्यावरती असलेला जो मणी आहे तो मणी काढून घेतला. आता त्या मण्याला भोग पडलं आणि तो मणी त्या सिंहाच्या केसामध्ये ओला आणि तो दागिना करून गळ्यात घातला. हे जसं सगळं अशक्य प्राय आहे की त्या वांझेच्या पुत्रापासून ते त्या नागाच्या मण्यापासून ते सिंहाच्या केसापासून सर्व दूर, हे जसं अशक्य आहे तसंच ते म्हणाले असत्यापासून सत्य होणं. भगवद्गीताकारांनी म्हणून सिद्धांत मांडला, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत. अभावापासून भावात्मक काही निर्माण होत नाही, अभाव काही निर्माण करू शकत नाही. आणि त्यामुळे आता साधी व्यवहारातली गोष्ट आहे की झोप आणि जागृती यातली झोप ही अभावात्मक स्थिती. झोपेमध्ये आम्ही काय करतो, झोपेत कोणतीच कृती होत नाही. झोपेत घडतं काय, झोपणारा कृती करत नाही, जो झोपत नाही तो कृती करतो. कोण झोपत नाही, एकटा प्राण झोपत नाही, तो श्वासोश्वास करत राहतो आणि झोपलेल्या त्या जीवाच्या ठिकाणची सगळी दमणूक, त्याची सगळी मानसिक काय जे त्रास, वर खाली उठ्ठापालट, काय जे त्याचं स्थैर्य अस्थैर्य जे काही आहे ते सगळं मूळ स्थितीला आणायचं काम कोण करतो, तो प्राण करतो. तो झोपलाय का, तो झोपलेला नाही. तो एकदा पहिला श्वास सुरू झाला त्यापासून शेवटचा श्वास टाकेपर्यंत तो कधीच झोपत नाही, तो कधीच थांबत नाही. प्राण अव्याहत कार्य करतो. म्हणजे कार्य करण्याकरता अभाव चालत नाही. झोप ही अभावात्मक आहे. म्हणून पतंजलींनी त्यांच्या सूत्रात म्हटलंय की अभाव प्रत्यया लंबना वृत्तीर निद्रा. निद्रा ही एक वृत्ती आहे, पण ती अभावाची वृत्ती, की ज्यावेळी हा देह आहे, ज्यावेळी कानाला ऐकू येत आहे, डोळ्याला दिसत आहे, जिभेनी चाखता येत आहे, शरीराचा स्पर्श जाणवतोय, अशी स्थिती त्या झोपेत राहत नाही. या सगळ्याचा अभाव होतो. सगळी ज्ञानेंद्रिय, मन हे सगळं अभावाचा अनुभव घेतात, कारण ते आमच्या हृदयामध्ये असणाऱ्या चैतन्याशी, ईश्वर चैतन्याच्या ठिकाणी जाऊन प्रवेश करून राहतात. म्हणजे रोज आम्हाला आत्मदर्शन आहे झोपेमध्ये. आणि म्हणून आपल्याकडे झोपेला ब्रह्मानंद सहोदर हा असं वर्णन केलंय की ब्रह्मानंदाचा जो भाऊ आहे, सहोदर, त्याच्यातूनच उत्पन्न झालेला आहे. पण झोप सुद्धा आनंद देणारी आहे. झोप झाल्याशिवाय आपल्याला जागृतीतलं कार्य उत्तम करता येत नाही. फक्त फरक काय आहे दोघांच्या मध्ये, ब्रह्मानंदामध्ये ज्ञान आहे आणि झोपेमध्ये अभाव आहे म्हणून अज्ञान आहे. म्हणजे अभावामुळे झोप ही अज्ञानात्मक आहे, ती अविद्येचा अंश आहे. आणि ब्रह्मानंदामध्ये अनुभव घेताना आनंदाचं ज्ञान आहे. झोपेमध्ये आनंदाचं ज्ञान झोपेतून उठल्यावर आहे. काय गाढ झोप लागली, इतकं बरं वाटलं, अगदी ताजं तवानं वाटलं, टवटवीत वाटलं, फ्रेश वाटलं, आता एकदम कोणतंही काम करायला उत्साह आहे आपल्याला. हे सगळं जेव्हा आपण बोलतो तो अनुभव नंतर आहे. आणि ब्रह्मानंद घेताना, अनुभव घेतानाच तो आनंद घेतो, त्या क्षणीच तो आनंद घेतो. त्याच्यातून बाहेर आल्यावर तो काय म्हणतो, काय सांगू त्यावेळेच्या आनंदाची स्थिती, शब्दात काही वर्णन करता येत नाही, असा आनंद आहे तो. येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह. ज्या आनंदापासून वाणी परत येते, आपल्या मनासहित परत येते. मनही पोचू शकत नाही, वाणीही पोचू शकत नाही. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलं आहे की लक्षात घ्या, म्हणाले, जे नाही, ज्याचा अभाव आहे त्याच्यापासून जग निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे माया मिथ्या आहे, माया सत्य आहे तर ब्रह्माला कर्तृत्व आहे. माया मिथ्या आहे तर जगाचं कर्तृत्व कोण घेणार? मिथ्या माया घेणार, ती जग निर्माण करणार. आता हे अवघेची उगवे, हे सगळंच घोटाळ्यात पडणारं प्रकरण आहे. आणि मनास प्रत्यये आवे,
मनाला ते प्रत्ययाने कळलं पाहिजे. ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. म्हणाले खरंच आहे असं की जे आपल्या प्रत्ययाला येत नाही, आपल्याला जाणवत नाही, आपल्याला कळून घेता येत नाही, परंतु परमेश्वरांनी आमच्यावर कृपा करावी आणि त्याचा प्रत्यय आमच्या अंतःकरणाला यावा, ते आम्हाला कळावं, ते आम्हाला जाणवावं. ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. ईश्वराने आमच्यावर कृपा करावी आणि आम्हाला या सगळ्याचं ज्ञान द्यावं. वेद मातृका वीण नाही, मातृका देहा वीण नाही, देह निर्माण होत नाही, देहा वेगळा. वेद देहा वीण नाही. आता इथे म्हणते ना वेद मातृका वीण नाही आणि शेवटी वेद देहा वीण नाही या निष्कर्षाला आहे. आता वेद मातृका वीण नाही, वेद जे निर्माण झाले किंवा जे दिसले, मंत्रद्रष्ट्या ऋषींना ते दिसले, जे दिसले ते डोळ्याला दिसलं, जे दिसलं ते वर्णात दिसलं, शब्दात दिसलं, जे शब्दात दिसलं ते वाचलं डोळ्यांनी आणि जे वाचलं ते लिहून ठेवलं, पाठ केलं, आपल्या ठिकाणी पाठ ठेवलं, आपल्या पुढे परंपरेने दिलं. हा जो प्राप्त करण्याचा ज्ञानाचा मार्ग आहे त्याला दृश्यानुविद्ध समाधी असं म्हणतात, की दृश्य माध्यमामधून जे बघायला मिळालं ते लिहून ठेवलं. हा दृश्यानुविद्ध समाधीचा अनुभव आहे. दुसरी समाधी शब्दानुविद्ध समाधी, की जी शब्दाचा वेध घेते, म्हणजे वातावरणामधून त्या सूक्ताचे किंवा त्या मंत्राचे जे शब्द आहेत ते कानावर पडले. जे कानावर पडले, आता आपल्याला आपण पूर्वी घेतलीच असेल म्हणजे दृष्टांत म्हणून विश्वामित्रांची कथा. विश्वामित्रांनी जेव्हा पाहिलं ती कामधेनू त्यांची पत्नी आणि जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका, ह्या दोघी बहिणी आहेत. एक बहीण ब्राह्मणाला दिली आहे, एक बहीण क्षत्रियांना दिलेली आहे. आणि त्यामुळे हा जो सहस्रार्जुन राजा आहे त्यांनी पाहिलं तिथे येऊन की अरे काय वैभव आहे, ह्या माणसाजवळ तर काही नाही, परंतु ह्या माणसाच्या इथे ती जी कामधेनू आहे गोठ्यात बांधलेली, त्या कामधेनूनी ताबडतोब एवढं वैभव उभं केलं की माझ्यासारख्या राजाला सुद्धा ज्या वैभवात दुसऱ्याचा सत्कार करता येणार नाही असा सत्कार त्या कामधेनूंनी केला. आता ती कामधेनू असा सत्कार करते, तर ह्या मनुष्य ऋषी म्हणा, हा महंत म्हणा किंवा हा मुनी म्हणा, याला करायची आहे काय कामधेनू आणि याला करायचंय काय हे वैभव. ती कामधेनू आपल्या राज्यात राहिली, क्षत्रियाकडे राहिली, तर ते त्याचं वैभव आहे, ह्याला काय त्याचं, याच्या आश्रमामध्ये काय शोभा त्याची. तर तो म्हणतो की ही कामधेनू मी घेऊन जातो. ते जमदग्नी ऋषी म्हणतात तुमची इच्छा, कारण तुम्हाला जे करावंसं वाटेल तसं तुम्ही करा, तुम्हाला हवी तर तुम्ही घेऊन जा. पण ते मुखाने काही घेऊन जा म्हणत नाहीत, कारण कामधेनू त्यांच्या आश्रयाला आलेली आहे. जी त्यांच्या आश्रयाला आली तिला तुम्ही घेऊन जा असं कसं म्हणतील. ती आपल्या जवळचा आपला आश्रय तिने स्वीकारलेला आहे. तर त्या ठिकाणी ते तिला घेऊन जा असं म्हणत नाही, तुमची इच्छा म्हणतात. फक्त त्यांनी मी घेऊन जातो म्हटल्यावर या मुलींनी काही म्हणायच्या आतच त्या ठिकाणी त्या कामधेनूंनी आपल्या देहापासून एवढं मोठं सैन्य तयार केलं की त्या सगळ्या सैन्यांनी त्याचा निपात केला आणि त्यांनी वेळ बघून तो निघून गेला. तो म्हणाला केव्हा तरी येऊन ही कामधेनू मिळवली पाहिजे. तर हे जसं हा कथाभाग जसा झाला तसाच विश्वामित्राच्या जीवनामध्ये घडला. विश्वामित्राने पाहिलं ह्या म्हणजे ब्रह्मज्ञानी लोकांचं किंवा ऋषीमुनींचं तेज एवढं आहे की म्हणजे धिक क्षत्रिय बलम, त्यांनी सांगितलं धिक्कार असो आमच्या क्षत्रिय बलाचा, आमच्याकडे जर हे आत्मसामर्थ्य नसेल तर ह्या बलावरती आम्ही काय मिळवणार आहे. मला हे आत्मसामर्थ्य पाहिजे, मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे, मला राजर्षी राहण्यामध्ये काही रस नाही, मग मी ब्रह्मर्षी कसं व्हावं. त्यांनी सांगितलं वसिष्ठांकडे आले. वसिष्ठ मुनी म्हणाले तप करा आणि आपल्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, आशा, कल्पना, संशय हे सगळे दूर करा आणि मग त्याच्यापासून आपल्याला जे प्राप्त होईल, वृत्तीरहित स्थिती प्राप्त होईल, समाधान प्राप्त होईल आणि मग त्या ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर आपण वाटचाल करायला लागा. ठीक आहे म्हणाले. त्याकरता तप करतो. तपाला बसले. तपाला बसल्यानंतर तप खूप उग्र झालं. त्या उग्र तपानंतर
आता हे तपामध्ये किती म्हणजे सिद्ध आहेत किंवा त्यांच्या अंतःकरणामध्ये किती स्थिरपणाने ते तप रुजलेलं आहे किंवा परिपक्व झालेलं आहे, काही म्हणा, ह्याचा एक शोध परीक्षा घेण्याकरता म्हणून त्यांच्याकडे मेनकेला पाठवलं, विश्वामित्रांच्याकडे. तर विश्वामित्र फसले आणि त्या अप्सरेच्या त्या व्यवहारामधून त्यांना शकुंतला मुलगी झाली ना त्या मेनकेपासून. आणि मग ते आले वसिष्ठ मुनींकडे. ते म्हणाले मला आधी काही कळलं नाही, पण म्हणाले मी फसलो, माझं जे तप आहे या तपाची परीक्षा झाली, परीक्षेत मी निरुत्तर झालो, आता काय करायचं, आता पुन्हा तप करायचं म्हणाल. त्यांनी लक्षात ठेवलं या अशी कोणी अप्सरा आली तर आता लक्ष द्यायचं आणि ते तपाला बसून राहिले. आता तप सुरू झालं. त्या तपानंतर उर्वशी आली. ते म्हणाले पुन्हा प्रसंग आला आपल्यावरती आपल्या तपोभंगाचा, आणि म्हणून ते तिला म्हणाले तू इथे थांबूच नकोस, तू आधी निघून जा, तुम्ही स्वर्गातल्या या स्त्रिया आमच्या तपाचा नाश करता, तर तुम्ही तुमच्या लोकांमध्ये निघून जा, आमच्या लोकात थांबू नका. आणि एवढा जबरदस्त निषेध केला आणि पुष्कळ रागावून त्यांनी त्या उर्वशीला शाप देऊन पाठवून दिलं. आता आले वसिष्ठांच्याकडे आणि वसिष्ठांना म्हणाले की बघा मी उर्वशीला पाठवून दिलं स्वर्ग लोकामध्ये आणि तिला शाप दिले. ते म्हणाले पुन्हाही तप संपलं, कारण आता क्रोध निर्माण झाला, आता क्रोधाने तप गेलं, आता पुन्हा करा उपासना. पुन्हा तपाला सुरुवात झाली. आता तप सुरू झालं, पुष्कळ तप केलं आणि त्यांना असं वाटलं की आता आपण अगदी शांत दांत झालेले आहोत. आता आपल्या अंतःकरणामध्ये कोणतेही संशय, विकल्प, वासना, इच्छा, आकांक्षा काही शिल्लक उरलेल्या नाही. आणि मग आले वसिष्ठ महामुनींच्या इथे, आले दारामध्ये, म्हणाले प्रत्येक वेळी मी त्यांना भेटायला येतो, मी भेटायला आलो की ते मला म्हणतात की या राजर्षी असं म्हणून माझं स्वागत करतात. म्हणाले मला ते राजर्षी का म्हणतात, मला त्यांनी ब्रह्मर्षी म्हटलं पाहिजे. आणि म्हणाले मी प्रत्येक वेळी त्यांना सांगतो की तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणा, पण म्हणाले त्यांनी कधी ब्रह्मर्षी म्हटलंच नाही. आणि आतापर्यंत इतक्या वेळा येऊन गेलो, आता म्हणाले एवढं तप झालेलं आहे माझं की ह्या तपानंतर मी आता आलो आहे आणि वसिष्ठ मुनी मला भेटल्यानंतर जर मला राजर्षी म्हणून जर त्यांनी संबोधलं तर म्हणाले मी शिळा चढली तर दगडच त्यांच्या डोक्यात झाली, आणि ब्रह्मर्षी म्हणाले तर म्हणाले मी त्यांना शरण जाईल. त्यांच्या आश्रमाच्या बाहेर येऊन उभे राहिले आणि आश्रमामध्ये वसिष्ठ महामुनी आणि अरुंधती बसलेले होते. शरदाची पौर्णिमा होती, सुंदर चांदणं होतं. आणि तेव्हा वसिष्ठ महामुनींनी अरुंधतीला विचारलं की या चांदण्याच्या विषयी, इतकं सौंदर्य ते चांदणं आज या पृथ्वीवरती पसरत आहे, तर हे जे सर्वदूर भरून राहिलेलं सौंदर्य आहे त्याचं वर्णन आपण कसं कराल. तर तेव्हा अरुंधती म्हणाल्या की अहो मी एक सामान्य गृहिणी आहे, मी माझ्याच पद्धतीने वर्णन करणार. म्हणाले मी त्याचं वर्णन असं करीन की जात्यावरती जेव्हा जोंधळे दळले जातात तर ते दळून त्याचं जे पीठ पडतं ते पीठ जसं पांढरं शुभ्र असतं तसं हे पिठूर चांदणं पडलंय. हा जो पिठूर शब्द आहे ना चांदण्याला, तो पिठावरून आलेला आहे. तर म्हणाले हे चांदणं जे आहे ते पिठूर पडलेलं आहे असं त्यांनी सांगितलं अरुंधतीने. तर ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगला दृष्टांत दिलात, मी माझ्या पद्धतीने दृष्टांत देतो. म्हणाले असं आहे, हे जे चांदण आहे ना, ह्या चांदण्याची शुभ्रता आणि त्याचं सौंदर्य हे कशासारखं आहे तर तपानी पूत झालेले, तपपूत असे जे विश्वामित्र आहेत त्यांचं जे पवित्र अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाची जी निर्मलता आहे आणि जी शुभ्रता आहे ती ह्या चांदण्याच्या रूपाने पसरली आहे. आता तो दगड दिला टाकून आणि विश्वामित्र आत आले आणि त्यांनी त्यांना लोटांगण घातलं आणि विश्वामित्र म्हणाले की तुम्ही खरे श्रेष्ठ आहात, तुम्ही मला आता ब्रह्मर्षी म्हणूच नका. कारण म्हणाले असं आहे, तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणून बोलवाल की नाही याच्या करता सुद्धा अंतःकरणामध्ये एक वृत्ती घेऊन आलो होतो की ब्रह्मर्षी नाही म्हणालात तर मी शिळा आणली होती तुमच्या डोक्यात घालायला. म्हणजे पुन्हा तपानी माझी वृत्ती निमाली नव्हतीच,
पण म्हणाले तुमचं अंतःकरण इतकं थोर आहे आणि ब्रह्मज्ञानी, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. तुम्ही हा सगळा जो प्रसंग उभा केला तो मला ऐकवण्याकरता उभा केला. तुम्हाला दया आली की एवढं तप करून सुद्धा जर ह्याचा अंतःकरण शुद्ध होत नसेल तर आता पुन्हा याला तप करावं. आता किती ह्याला तप करायला लागायचं. म्हणून मला इतक्या तपाच्या जाचामध्ये पडायला लागू नये म्हणून म्हणाले आपण हा प्रसंग इथे निर्माण केलात. आणि म्हणाले आपल्या कृपेने माझं अंतःकरण शुद्ध झालं, नाही तर मी शुद्ध होऊन आपल्याकडे आलो नव्हतो. तर इथे सांगण्याचा हेतू असा आहे की वेद जे आहेत ते कसे निर्माण होतात. वेद शब्दातून निर्माण होतात. शब्द कशातून निर्माण होतात. शब्द वर्णातून निर्माण होतात. वर्ण म्हणजे क ख ग हे जे व्यंजन आणि अ आ इ उ हे स्वर, हे स्वर आणि व्यंजन याच्यातून शब्द निर्माण होतात. त्या दोघांचंही संमिश्रण आहे, एकानंतर एक त्यांना ठेवणं आहे, त्याच्यातून शब्द निर्माण झाले. आता ते म्हणतात वेद मातृका वीण नाही. आणि या प्रत्येक अक्षराला म्हणजे या प्रत्येक वर्णाला मातृका असं म्हटलं जातं. त्यांना म्हणजे आपल्याकडच्या कोणत्याही शुभ कार्यात सुद्धा आणि लहान मोठ्या कार्यात सुद्धा नांदी श्राद्ध आणि मातृका पूजन याच्याशिवाय आपल्याकडे कर्म पुढे जातच नाही. ह्या ज्या मातृका आहेत ह्या मातृका म्हणजे जणू काही ह्या जगाच्या जननी आहेत. कारण शब्द किंवा स्पंद हेच आता केव्हा तरी वेळ येईल तेव्हा स्पंदातून जग निर्माण झालं असं का म्हटलं त्याचं आपण स्पष्टीकरण घेऊ. ते नासदीय सूक्तावरून आहे आणि त्याची एक चर्चा वेगळी आहे. पण आता आपण ती सगळी लांबलचक चर्चा इथे घ्यायला नको. फक्त वेदाकरता वेद मातृकेशिवाय नाहीत, म्हणजे वेद वर्णांच्या शिवाय नाहीत. शब्द वर्णातून निर्माण होतात आणि ते शब्द जेव्हा एकत्रित सुसूत्रपणे येतात तेव्हा एखादं सूक्त किंवा स्तोत्र किंवा मंत्र तयार होतो. तो तयार झालेला मंत्र किंवा स्तोत्र जे काही आहे ते कुठे येऊन पडतं म्हणून तो वेद कळतो, देहाच्या आश्रयात. म्हणजे वेद निर्माण होताना भले ऋषी मन बुद्धीच्या पलीकडे समाधी अवस्थेमध्ये असेल पण उच्चार करताना आश्रय देहाचाच आहे. जेव्हा तो त्या समाधी अवस्थेमध्ये आपण मगाशी म्हटलं ना की शब्दानुविद्ध समाधी आणि दृश्यानुविद्ध समाधी अशा दोन प्रकारच्या समाधी आहेत. कोणत्याही समाधी स्थितीत हा देहापेक्षा आलेला आहे, त्यावेळी त्याचा अनुभव घेतो आहे. पण जेव्हा अनुभव आविष्काराला यायचा आहे तेव्हा आश्रय देहच आहे, समाधी करता आश्रय देहच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की वेद देहा वीण नाही. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं वेद मातृका वीण नाही. त्या मुळाक्षर वर्णमाला तो ती प्रत्येक मातृका त्याच्यापासून निर्माण होणारा शब्द याशिवाय वेद नाही. आता हा वेद मुळात कशातून निर्माण झाला. आणखीन मागे गेलं ओंकारापासून. ओंकाराच्या पुन्हा 3.5 मात्रा आहेत पण शब्द मात्रापासून मातृका नाहीये. म्हणजे जो अर्थ इथे लावला आहे मात्रांपासून मातृका शब्द नाही. मातृका शब्द हा मूळ जननी असाच शब्द आहे की या जगाला जन्माला घालणारे जे स्पंद आहेत ते स्पंद म्हणजे मातृका आहेत. मातृका याचा अर्थ 3.5 मात्रा ओंकाराच्या आणि त्या ओंकाराच्या मात्रेतून जन्माला आलं असा नाही येतो. त्याच्यामध्ये सगळं जग ओंकारातून जन्माला आलेलं आहे. पण या ठिकाणचा जो संदर्भ आहे तो संदर्भ त्या अर्थाने नाही. असा का नाही. कारण ब्रह्मदेवाला भगवंतानी म्हणजे आदी नारायणांनी ब्रह्मदेवाने सांगितलं मी कोण, कुठून आलो, मला माहित नाही मी कोण आहे ते. आणि तो शोधायला लागला मी कोण आहे, कशावर बसलोय. त्याला कळलं कमळात बसलेलो आहे. आता हे कमळ कुठून आलंय म्हणून त्या कमळाचा शोध घेत चालला. पण त्या कमळाची जी नाळ आहे तिचे तो नाल त्याला काही कुठे सापडे ना. शेवटी तो म्हणाला जाऊ कुठे या नालेचा शोध घेत, ती कुठे जाऊन पोहोचली आहे माहित नाही. आणि मग त्यांनी पुष्कळ आवाहन केलं की माझ्या बुद्धीला काही कळत नाही, मी कोण आहे, मी काय करावं. त्यावेळी भगवंतांनी सांगितलं तप कर. तप कशाचं करू, कारण काय म्हणू काय करू मला काही माहित नाही. तेव्हा भगवंतांनी त्यांना ओंकार दिला आणि सांगितलं ह्या ओंकाराचं तप कर. मग ह्या ओंकाराचं तप सुरू झालं
आणि त्याच्यातून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि ते त्या ब्रह्मदेवाला झालं आणि मग त्या ज्ञानामधून ह्या मातृका निर्माण झाल्या वगैरे वगैरे. हा इकडचा भाग. दुसरा, शिवानी आपला डमरू वाजवला, त्याच्यामधून अ उ न म हे स्वर निघाले, म्हणजे ही स्वर आणि व्यंजन निघाली, त्याच्यातून जग निर्माण झालं. ही एक निर्मितीची संकल्पना. पण प्रत्यक्ष ओंकारातून जग निर्माण नाही झालं. ओंकारातून स्पंद निर्माण झाले, स्पंदातून वर्ण निर्माण झाले, वर्णातून शब्द निर्माण झाले आणि शब्दातून मग सगळं निर्माण झालं, अशी एक धारणा आहे. म्हणून वेद मातृका विण नाही, वर्णांच्या शिवाय वेद नाहीत, मातृका देहाविण नाही, पण त्या मातृकांचा उच्चार करायला देह पाहिजे, त्या देहातूनच तो उच्चारला गेला पाहिजे. देह निर्माण होत नाही देहा वेगळा, देह देहाशिवाय कसा निर्माण होईल? त्याला कोणीतरी देह दुसऱ्या देहाला निर्माण करतो, देहातून देह निर्माण होतो. आता जर देहातून देह निर्माण होतो तर त्या देहाचा महिमा सांगितलाय पुढच्या ओळीत. तया देहामध्ये नरदेहो. मग कोणत्या देहातल्या मातृका घ्याव्यात? म्हणजे गाढवानी आपलं ओरडलं की त्याला मातृका समजाव्यात. म्हणाले गाढव सुद्धा त्याचा जो स्वर लावतो, कोण म्हणतात तो पंचम आहे, काय आपल्याला माहिती. कोकिळेचा पंचम आपल्याला नक्की माहिती आहे, गाढवाचा सुद्धा स्वर सांगतात की अमुक एक त्याचा खर्ज आहे, त्या खर्जातला पंचम तो लावतो. पण प्रत्येकाच्या ठिकाणी स्वर वर्ण उत्पन्न होतात. कुत्रा भुंकतो, त्याच्याही ठिकाणी निर्मिती आहे मातृकांची, पण त्याच्या ठिकाणी मातृका निर्माण झाल्या आणि त्याच्यातून जग निर्माण झालं, त्यातनं वेद निर्माण झाले असं काही कोणी म्हणत नाही. मग वेद कुणापासून निर्माण झाले? तर ते मानवापासून निर्माण झाले. मग आता मानवामध्ये तया देहामध्ये नरदेहो, देहांच्या मध्ये सगळीकडे आवाज आहे, स्पंद आहे, शब्द आहेत, बोलणं आहे. त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये कावळा काव काव करतो, तो अगदी इंग्लंड मधला असला तरी काव कावच करतो, कारण त्यांना दिलेली जी शब्द संपत्ती आहे ती तशीच आहे. तो कुठेही गेला तरी त्याच शब्दांनी ओरडणार. म्हणून ते म्हणतात त्या देहांमध्ये नरदेहो, त्या शब्दांचं इतकं वैविध्य प्रकट करायला जी बुद्धी दिली आहे, त्यामुळे नरदेह. त्या नरदेहात ब्राह्मण देह, कारण त्या ब्राह्मण हा शब्द भगवंताला म्हणजे परमात्म्याचा वाचक शब्द आहे. म्हणजे उपनिषदांच्या मध्ये आता ब्राह्मण हा शब्द शिवी आहे, पण त्यावेळी मात्र ब्राह्मण हा शब्द हा परमात्म्याकरता योजलेला शब्द. कसा योजला आहे की तो ब्रह्माचं जे प्रकट रूप आहे त्याला ब्राह्मण म्हटलंय आणि त्या ब्राह्मण शब्दामध्ये त्यांनी त्या परब्रह्माचे गुण वर्णन केलेले आणि म्हणून जो ब्रह्मभावामध्ये रममाण आहे त्याला ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात त्या नरदेहात ब्राह्मण देहो, त्या ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. म्हणून त्या ब्राह्मण देहाला वेदमंत्रांचा अधिकार आहे, कारण त्यांनी त्यांच्या काळापर्यंत म्हणजे कुणाच्या समर्थांच्या काळापर्यंत ब्राह्मणांनी तरी आपला देह स्वच्छ ठेवला होता, पवित्र ठेवला होता, निर्मल ठेवला होता. नाही तर उपनिषद काळामध्ये क्षत्रिय आणि ब्राह्मण या दोघांनाही तत्वज्ञानाचा सारखा अधिकार आहे. किंबहुना अनेक तत्वज्ञानाच्या शाखा या ब्राह्मणांनी क्षत्रियांच्याकडनं शिकून घेतलेल्या, त्याच्यामध्ये ते विशेष निपुण आहेत आणि तितका ब्राह्मण निपुण ज्या शाखेत नाही तिथे तो क्षत्रियांकडे जाईल, त्यांची सेवा करील, त्यांच्याकडनं शिकून घेईल. तसंच ब्राह्मणाकडे क्षत्रिय येऊन शिकेल. आजच्या सारखा वर्णद्वेष नव्हता आणि त्यामुळे त्यांनी आता म्हटलं असो वेद. आता म्हणाले तुम्हाला सांगून झालं वेदाचं स्वरूप, आता तुम्ही म्हणाले प्रश्न विचारलाय त्याच्याकडे जाऊ आपण. असो वेद कोठून झाले? ते कुठून आले? वेद देह कासयाचे केले, देह कशापासून निर्माण केला? देव कैसे प्रकटले? म्हणाले देवांना प्रकट रूप कसं प्राप्त झालं? कोण्या प्रकारे, कोणत्या प्रकाराने ते निर्माण झाले? ऐसा बळावला अनुमान. अशा प्रकारे तुमच्याकडे सगळी शास्त्र वाचल्यानंतर एक शंका निर्माण झाली आणि त्याच्यातून तुम्ही हा सगळा निष्कर्ष काढलात. केले पाहिजे समाधान. समर्थ म्हणतात आमचं काम आहे, आम्हाला त्याचं समाधान केलं पाहिजे. वक्ता म्हणे सावधान होई आता.
आता वक्ता म्हणतो, सावध व्हा आणि आम्ही समाधान करतो ऐका. प्रत्यये पाहता साकडी, अवघी होते बिघडा बिघडी, अनुमानिता घडीने घडी काळ जातो. म्हणाले अनुभव घ्यायला निघाला हा. प्रत्यय पाहता साकडी, साकडं म्हणजे संकट, त्याला तो संकटात पडतो. अवघी होते बिघडा बिघडी, सगळं काही विस्कळीत होतं, ते काही मूळ स्थितीवर राहत नाही. आणि आम्ही जर अनुमान करायला लागलो तर घडीने घडी काळ जातो. तर्क करायला आपण सगळे बसलो, एक विषय घेतला तर तर्क करायला बसलो तर तर्कात महिना गेला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. रोज एक नवीन तर्क आहे, रोज एक नवीन बोलणं आहे, त्याच्यातून म्हणाले काही सापडत नाही. काळ घडीने घडी काळ आयुष्य जात. लोकधाटी शास्त्र निर्णय. लोकधाटी म्हणजे लोकांच्या मध्ये असलेला एक विचार किंवा रूढी. शास्त्र निर्णय, शास्त्राने घेतलेला निर्णय. येथे बहुधा निश्चये. बहुधा म्हणजे कदाचित, बहुधा असं झालं असावं असं पण म्हणतो, तसा बहुधा नाही. बहुधा म्हणजे वेगळा, वेगवेगळा, बहुधा वेगवेगळ्या प्रकाराने घडणारा. येथे बहुधा निश्चय. बहुधा म्हणजे वेगळा वेगळा निश्चय आहे. म्हणजे शास्त्राचा निश्चय वेगळा आहे आणि लोक परंपरा वेगळा निर्णय देते. म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. म्हणून एकसारखा प्रत्यय येऊ शकत नाही. म्हणजे लोकांनी काय सांगितलं ते आणि शास्त्रांनी काय सांगितलं ते आम्हाला एकसारखं आहे असं वाटत नाही. आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटेना हे गथागोवी. गथागोवी म्हणजे घोटाळा. म्हणाले जर शास्त्राचं जर आम्ही भीड धरली म्हणजे असं कसं शास्त्र सोडून चालेल, शास्त्र म्हणतं तेच खरं आहे असं म्हणून जर आम्ही चालायला लागलो तर हा घोटाळा काही संपायचा नाही. गथागोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे. आता हा घोटाळा सोडायचा म्हणून लोकविचार घेतला तर आता शास्त्राच्या बाबतीमध्ये अवज्ञा होते आणि लोकविचार काय 10 मैलावर बदलत जातो. भाषा बदलते, आचार बदलतो, माणसाचा रूढींचा पगडा बदलतो. एक सण आमच्या टीव्हीवाल्यांच्या करता फायद्याचा असतो की नाही, 4-4 दिवस त्या सणाचं शूटिंग करून दाखवतात. प्रत्येक गावात सण वेगळा, त्या प्रत्येक सणाच्या चालीरीती वेगळ्या. म्हणजे टोकाच्या परिसीमेच्या चालीरीती आहेत की चांगल्या सणाला सुद्धा जावायला बोलावून बडव बडव बडवतात. म्हणजे कसली चालीरीती की ते सगळे जावाई त्या गावचे कुठे कुठे परागंदा होत जातात. कुणाचा तरी एकाचा जावाई शोधून आणून त्या गावात सगळे मिळून त्याला मारतात. काय चालीरीत आहे ही? आता त्या गावातही इतरत्र आहे का? मग आता ही चालीरीत मान्य करावी का आणि ह्या चालीरीतीप्रमाणे चालावं का? ते म्हणतात असं होऊ शकत नाही, शास्त्राचाच विचार करावा लागेल. पण दरवेळी शास्त्र समोर घेतलं, आम्हाला व्यवहार करता येत नाही शास्त्राप्रमाणे. शास्त्र आम्हाला जो नियम सांगतो तो नियम आम्हाला सातत्याने पाळता येत नाही. म्हणून इथे समर्थ म्हणतात की आता शास्त्राची भीड धरावी तर काय करावं? शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला. आता म्हणाले शास्त्र राखलं पाहिजे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. शास्त्राची मर्यादा ही ओलांडता कामा नये आणि आपला अनुभव न घेता आपण राहताही कामा नये. म्हणून पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. म्हणून आपण काय केलं, एवढे 2 समास पूर्व पक्ष केला, एवढे प्रश्न उभे केले. पण आता आपण पोचणार कुठे आहोत? म्हणाले सिद्धांत पाहिला. आता निश्चित निर्णयाकडे कसं जायचं ते आता आपण पाहायचंय. शहाणा मूर्ख समजाविला. म्हणाले दोघांचंही समाधान केलं पाहिजे, शहाण्याचंही समाधान केलं पाहिजे आणि मूर्ख म्हणजे अडाणीपणाने काहीतरी डोक्यात घेऊन बसलेला आहे त्याचंही समाधान केलं पाहिजे. एका वचने, एकाच शब्दानी, एकाच सिद्धांतानी, एकाच विचाराने दोघांनाही शहाणं केलं पाहिजे. म्हणजे शास्त्रीचा पूर्व पक्ष बोलला, शास्त्रीच पूर्व पक्ष बोलिला. पूर्व पक्ष म्हणावे लटक्याला. ज्याला पूर्व पक्ष म्हणतो तो खोटा आहे, जे सिद्धांतामध्ये सांगायचं नाहीये ते सगळं पूर्व पक्षात उभं केलं जातं. पण पूर्व पक्ष खूप भक्कम उभा केला जातो. म्हणजे आपल्याला काय सांगायचंय ते अनायासे सिद्ध होईल असा पूर्व पक्ष करत नाही. आपल्याला तो पूर्व पक्ष वाचल्यावर वाटतं की आता हे काय उत्तर देतील,
कारण यांनी अगदी बिनतोड प्रश्न विचारले. आता ह्या प्रश्नाला उत्तर देता येईल की नाही. आपण जर शंकराचार्य वाचायला घेतले आणि त्यांचा पूर्वपक्ष वाचला की आपल्याला वाटतं आता शंकराचार्यांना उत्तर देता येईल. मग ते शंकराचार्यांचं उत्तर वाचल्यावर असं वाटतं की आता यांच्या प्रश्नाला मध्वाचार्य काय उत्तर देतील. ते बरोबर उत्तर देतात, तेही शंकराचार्यांना निरुत्तर करतात. रामानुजाचार्य वाचायला घेतले की आपल्याला कळतं रामानुजाचार्यांनी सुद्धा शंकराचार्यांना निरुत्तर केलं. प्रत्येकाकडे ती बुद्धी आहे समोरच्याला निरुत्तर करण्याची. सिद्धांत पक्ष हा त्याच्या दृष्टीने सत्य पक्ष आहे आणि पूर्व पक्ष हा त्याच्या दृष्टीने मिथ्या पक्ष आहे. शंकराचार्य जरी ब्रह्मसत्यन जगन मिथ्या म्हणत असले तरी मध्वाचार्य म्हणतात नाही हो, हे जग शाश्वत आहे. या शाश्वत जगाच्या ठिकाणी तुम्ही कसलं मिथ्यात्व देता, आम्हाला खात्री आहे आणि ते कसं शाश्वत आहे हे आम्ही सिद्ध करून देतो ना. करतात सिद्ध आणि त्यांनी सिद्धी केलेली पाहिली की आपल्यालाच भीती वाटते आता शंकराचार्य काय करतात. शंकराचार्य वाचले की भीती वाटते मध्वाचार्य काय करतात. काही नाही, सगळ्यांच्या ठिकाणी त्यांचा सिद्धांत पक्ष भक्कमपणे उभा असतो. म्हणून ते म्हणतात विचार पाहता आम्हाला शब्द नाही, तथापि बोलो काही एक. म्हणाले वास्तविक पाहता विचार करून जर आपण पाहिलं तर पूर्व पक्षाला काही स्थान नाहीये. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक. पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी बोललं पाहिजे. लोकांची मनातली जी शंका आहे ती दूर केली पाहिजे. त्याकरता शास्त्राचं रक्षण केलं पाहिजे. श्रोती सादर विवेक केला पाहिजे की श्रोत्यांनी काही विवेक करावा, श्रोत्यांनी काही विचार करावा आणि मग त्याचं उत्तर बघावं. असं म्हणून त्यांनी इथे दासबोधामधला हा देह आशंका नाम समास दुसरा, देह कसा निर्माण झाला याच्याविषयी जी आशंका आहे त्या आशंकेच्या संदर्भामध्ये हा समास आहे. आता तिसरा समास आहे देह आशंका शोधन. ती देहाच्या विषयीची जी आशंका आहे दोन अर्थाने, शोधन शोध घेणे आणि शोधन म्हणजे धुवून टाकणे म्हणजे संपवणे. शोधन याचा अर्थ शुद्ध करणे दोन्ही आहे आणि शोधन याचा अर्थ शोध घेणे दोन्ही अर्थाने. श्रीराम उपाधी विण जे आकाश तेची ब्रह्म निराभास. आपण सगळा घेतलेलाच विषय इथे, त्यामुळे भराभरा पुढे जाऊ. उपाधी विण जे आकाश तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेच जन्म झाला. आता 3-4 समासाच्या पूर्वी आपण पाहिलं की त्यांनी आकाशाला ब्रह्म म्हटलं आणि वायूला मूळ माया म्हटलं. तोच विषय आता घेतलाय. ते म्हणाले उपाधीच्या शिवाय जे आकाश आहे ते आकाश म्हणजे ब्रह्म आहे. उपाधी शिवाय आकाश म्हणजे आता माझं हृदय आकाश, माझ्या हृदयाच्या ठिकाणी असणारी जी पोकळी आहे, ज्या पोकळीमध्ये आपण ध्यानाचा विषय बोलतो की ध्यानाकरता हृदयात जर ध्यान करायचं असेल तर ते कुठं करावं, तर ते हृदयाकाशात करावं. आता हे जे हृदयाकाश आहे हे उपाधी विना आहे का उपाधी सहित आहे? उपाधी सहित आहे. या देहाची उपाधी आहे ना त्या आकाशाला. त्यामुळे हे आकाश ब्रह्म नाही आहे, पण जे वरचं आकाश आहे ज्याला कोणतीच उपाधी नाही असं उपाधी रहित जे आकाश आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हे आकाश जे आहे ते तेची ब्रह्म निराभास, जे ब्रह्म भासात्मक नाही किंवा प्रत्ययाला येत नाही असं ब्रह्माचं जे मूळ निखळ रूप आहे ते रूप म्हणजे हे आकाश आहे. ते निराभासी मूळ मायेच जन्म झाला. त्या निराभास अशा आकाशामध्ये मूळ मायेचा जन्म झाला. ते आपल्याला माहिती आहे. ते मूळ मायेचे लक्षण वायू स्वरूपाची जाणं झालंय आपल्या 4 समासांच्या पूर्वी. पंचभूते आणि त्रिगुण वायू अंगी, तोही विषय आपण पाहिला की पहिल्यांदा ब्रह्म म्हणजे आकाश, वायू म्हणजे मूळ माया, त्या मूळ मायेपासून त्रिगुण झाले, त्या त्रिगुणापासून पंचमहाभूत झाली. किंवा हे दोन्ही एकाच पातळीवर घेतलं तर त्रिगुण आणि पंचमहाभूत अष्टधा प्रकृती, ती प्रकृती निर्माण झाली. म्हणजे काय प्रकृती म्हणजे मूळ माया. मूळ माया बरोबर अष्टधा प्रकृती तीच आहे. म्हणून आकाशापासून वायू झाला, तो वायुदेव बोलिला. त्याला काय म्हटलं, त्याला आम्ही वायुदेव असं म्हटलं की त्याच्यापासून जो निर्माण झाला तो वायुदेव आहे. त्या वायूला आणखीन उपनिषदांनी काय म्हटलं
त्याला मातरिश्वा वायू असं म्हटले, की त्याचं आता पुढे स्पष्टीकरण आहे तेव्हा आपण बघूया की तो कसा देव आहे. देव म्हणजे एक लक्षात ठेवायचं, देव म्हणजे त्याला आम्ही पाय तसे हातपाय लावले, त्याला मनाने अमुक पदार्थ आवडतो म्हणून नैवेद्य दाखवायला लागला की त्याचा देव नाही झाला. त्याच्याकडे शक्ती आहे म्हणून देव झाला. देव या शब्दाचा अर्थच मुळी दिव्यत्व प्रदान करणे, ज्यांच्यापासून दिव्यत्व प्राप्त होतं, कोणत्या ना कोणत्या तरी शक्तीचा उत्कर्ष आहे. म्हणून आपण मुलांना म्हणतो गणपतीची उपासना करा. कारण का, पृथ्वी तत्वापासून निर्माण झालेलं आणि तिच्याशी निगडीत असणारं जे गणेश स्वरूपामधलं देवतेचं रूप आहे, ते रूप अथर्व आहे, म्हणजे न हलणारं आहे, एकदम स्थिर आहे, बुद्धीला स्थिर करणारा आहे, बुद्धीला म्हणजे बुद्धी प्रदान करणारा, म्हणजे तो आम्हाला देणारा आणि आमच्या बुद्धीचा वर्धक आहे. आणि म्हणून तो गणपती आहे. जलाची देवता आहे, लक्ष्मी आहे. आम्हाला जर विशेष रूपाने धनच पाहिजे आहे तर उपासना तिची करा. म्हणजे गणपती पैसे नाही देणार का? देणार ना. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती, सगळं देणार गणपती. पण तरी सुद्धा मला आता धनाचीच अडचण आहे आणि मला आता वैकुल्याने धनच पाहिजे. मग कशाची उपासना करा? श्री सुक्ताची करा. कारण ती शक्ती प्रबलतेने धन देणारी आहे. अग्नितत्व आहे. या अग्नितत्वाच्या ठिकाणी सूर्याची उपासना करा, नंतर रुद्राची उपासना करा, शंकराची उपासना करा, आकाशाची उपासना करा. ह्या ज्या देवता आहेत, या भिन्न भिन्न देवता, प्रत्येक देवतेकडे एक विशेषता आहे. जसं आपण सारखी मारुतीची उपासना करा म्हणतो, ही देवता काय देते? ही रुद्र हनुमान आहे, ही वायुरूप देवता आहे, ही मूळ प्रकृतीशी निगडीत असलेली देवता आहे, ही रुद्रांशी निगडीत असलेली देवता आहे, या रुद्रांचा अधिपती असलेली देवता आहे. रुद्र म्हणजे रडणारा, सगळं रड दूर करणारा तो आहे, सगळी रडगाणी दूर करतो. म्हणून आपल्या रुद्रामध्ये नमक आणि चमक आहे ना. चमे चमे चमे, मला हे दे, मला ते दे, मला ते दे. सगळ्या शक्ती त्या रुद्रांच्याकडे. ते रुद्र रडलेलेच आहे, त्याची पण एक वेगळी कथा आहे. सोडून द्या, आपण ती सोडून पुढे जाऊ. परंतु ते म्हणाले की या ठिकाणी अग्नीपासून झाले आप. आता हे 5वी महाभूत, ते नारायणाचे स्वरूप, की ते साक्षात नारायण, 12 नारायण, एक नाही. आदित्य नारायणा सकट सगळे नारायण, म्हणजे आदि नारायणापर्यंत जे आहेत त्या सगळ्या, आदि नारायण त्याचं मूळ आहे आणि त्याच्या ज्या 12 शक्ती आहेत त्या सगळ्या अग्नीपासून पाहाव्यात, म्हणजे त्या ठिकाणी बघाव्यात. आणि त्याचं प्रकट होण्याचं स्थान हिरण्यगर्भ आहे. हिरण्यगर्भाच्या ठिकाणी ह्या देवता प्रकट आहे. येईल आपल्याला पुढे सगळं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आपापासून पृथ्वीचे रूप, ते आता आपल्याला माहिती आहे. आकाशातून वायू, आकाश आणि वायूतून अग्नी, आकाश वायू अग्नीतून जल, आकाश वायू अग्नी जलातून पृथ्वी. ही जी 5 महाभूत आहेत ही निर्माण झाली. त्याचं पंचीकरण पण आपलं झालेलं आहे. त्यांनी आपल्याला समर्थांनी पंचीकरणही समजावून सांगितलेलं आहे. आता ते म्हणतात की आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकार. आता पृथ्वी कशी आहे? पृथ्वीचं वैशिष्ट्य असं आहे की काहीही पेरा त्याच्यातून उगवतं. पृथ्वी ही बीजाकार आहे. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, तिच्या पोटात सगळं आहे. तिच्यापासून निर्माण झालेले पाषाण आहेत, पण त्या पाषाणातले काही पाषाण असे आहेत की ज्या आमच्या देवता झालेल्या आहेत. त्या पाषाणाचा महिमा काय थोडा आहे. त्या बालाजीला जा, किती वेळा त्याला पाहिलं तरी आपल्या डोळ्यामध्ये काही ते रूप साठत नाही आणि आपलं काही समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा जाऊन काय त्या पाषाणात आकर्षण असेल बघा. मूर्ती पाषाणाचीच आहे. त्यांनी सांगितलं या पृथ्वीपासून निर्माण झालेले पाषाण आहेत, पण अशा देवत्वाला प्राप्त झाले आहेत की आमचं मन समाधानच पावत नाही त्या पाषाणाला पाहून. वास्तविक पाहता नास्तिक म्हणेल त्यात काय, नाहीतरी म्हटलंच आहे की ज्याच्यावर पाय देतो ती पायरी पण पाषाण आहे आणि त्या पायरीवर पाय देऊन ज्याची पूजा करतो तो पण पाषाणच आहे. पण एकाला पाय देण्याकरता तो पाषाण आहे आणि एक पूजा करण्याकरता आहे. आणि देवतांचे मोठे पण, कोल्हापूरची महालक्ष्मी बघा, तुळजापूरची देवता बघा, एक एक देवता जर बघत गेलो आपण तर त्या त्या देवतेचं जे सौंदर्य आहे
ते पाषाणातच आहे. ते म्हणाले हे सगळं पृथ्वीच्या पोटी आहे. बहुदेवांचे लक्षण नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. म्हणाले निरनिराळ्या प्रकारची प्रचिती आम्हाला ह्या पाषाण देवता देतात. नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष आहेत. शमी आहे, आपटा आहे, जे पिंपळ आहे, अश्वत्थ आहे. या सगळ्यांनी जी नावं दिलीत आपल्याला, औदुंबर आहे, या नावांनी जे ओळखले जातात तसे पिंपळ आणि अश्वत्थ एकच आहे असं, पण आपण वेगळं वेगळं का म्हटलं, कारण त्याची चर्चा ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी पिंपळ आणि अश्वत्थ एक नाही असं म्हणून केली आहे. आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही पिंपळाला अश्वत्थ म्हणू नका असं त्यांनी त्याचं, म्हणून आपला एकदा अश्वत्थ निदा पिंपळ म्हटलं, बाकी काही नाही. तर ते म्हणाले नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. सगळे देव कशापासून जन्माला आले तर त्या वायूमधून आले. वायू म्हणजे कोण? मूळ प्रकृती. म्हणजे त्यांचा जन्म कुणापासून तर मूळ प्रकृतीपासून. देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा जखिणी मानविणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे. काय त्याच्यात बहुविध प्रकार आहेत म्हणाले. आणि देश परत्वे त्यांचं महिमा पण वेगळा वेगळा आहे. पुरुष नामे कित्येक, कित्येक देवता पुरुष नावानी आहेत. देव असती अनेक भूते देवते नपुसक नामे बोली जेती. म्हणजे स्त्री देवता आहेत, पुरुष देवता आहेत. तसाच त्याच्या ठिकाणी स्त्री किंवा पुरुष असा वेगळा भाव न मांडता उभय पक्षी भाव मांडला जातो. आता विठाई माऊली आणि तो विठोबा. आता तो विठोबा म्हणायचा का ती माऊली म्हणायची का ते सुंदर ते ध्यान उभे विटेवरी म्हणायचं? सगळंच आहे. त्याला तोही म्हटलं, तीही म्हटलं, तेही म्हटलं. त्यामुळे म्हणाले ह्या देवता या अशा तिन्ही प्रकारांनी प्रकट होतात. म्हणून देव देवता देवते भूते पृथ्वीमध्ये असंख्याते परंतु या समस्ताते वायो स्वरूप बोलीजे. या पृथ्वी तलावर अशा अनेक देवता आहेत, पण ह्या सर्व देवतांना वायुरूप समजावं म्हणजे ह्या सगळ्या देवता प्रकृतीतून जन्माला आलेल्या आहेत. एक लक्षात घ्यायचं, जे जे प्रकट दिसतंय ते ते सगळं प्रकृतीचं रूप आहे. हे एकदा आपण सिद्धांत म्हणून स्वीकारलं की आता आपल्याला अडचणी येत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ते सगळं काही आहे ते वायुरूप आहे.